Hello friends. In last session we see different joinings or joining process. Now we see the different fashions how we exactly join the two conductors. So in that first one it is a married joint. So we know that what is a married means as like a two um, as like a couple. Okay, there is a marriage between one couple. So such type of joint is there and between the two conductors, that is a married joint. So name is the married joint. So for a wire having one strand, okay, if the wire consists of only one strand, then the joint is made, it's called as twisted joint. तर त्यावेळेस आपण त्याला म्हणणार आहे ट्विस्टेड जॉईंट. फक्त एकच स्ट्रेंड असेल आणि जॉईनिंग करत असतो तर ट्विस्टेड जॉईंट असेल. बट फॉर द वायर हॅव्हिंग अ नंबर ऑफ स्ट्रेंड, ओके, इफ द वायर हॅव्हिंग अ नंबर ऑफ स्ट्रेंड्स, जर जास्तीत जास्त स्ट्रेंड असतील आणि त्यावेळेस आपल्याला जॉईन करायचं असेल आणि त्यावेळेस जो जॉईन होतो त्याला आपण काय म्हणतो, इज कॉल्ड ॲज मॅरिड जॉईंट. त्या जॉईंटला आपण म्हणणार आहे मॅरिड जॉईंट. सो फॉलोइंग पॉईंट शुड बी शोज द जॉईंट इज मेड. मग आता जॉईंट ॲक्च्युअली कसा होतो आहे तर फॉलोइंग काही पॉईंट्स दिलेले आहेत, पॉईंट 1, पॉईंट 2, पॉईंट 3. ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जॉईंट कसा करायचा, मॅरिड जॉईंट कसा होतो आहे. तर रिमूव्ह द इन्सुलेशन अबाउट 10 सेंटीमीटर ऑन ईच विथ द हेल्प ऑफ कनाईफ इन अ टॅपर्ड फॅशन. आपण काय करणार आहे तर कनाईफच्या साह्याने 10 सेंटीमीटर एवढं प्रत्येक केबलची वरचं इन्सुलेशन काय करणार आहे, रिमूव्ह करणार आहे. सेकंड वन, रिमूव्ह दी ब्रेड ऑफ अबाउट 2.5 सेंटीमीटर ऑन ईच वायर. प्रत्येक वायरचे ज्या वरची जे काही ब्रेड आहे ती ब्रेड म्हणजे त्याच्यावरती जे काही समजा कव्हरिंग असेल, समजा कॉटन कव्हरिंग असेल किंवा एनी अनदर कुठलं तरी कव्हरिंग प्रोव्हाइड केलेलं असेल, पेपर कव्हरिंग असेल, तर ते जे काही ब्रेड आहे ते सुद्धा आपण रिमूव्ह करणार आहे 2.5 सेंटीमीटर ऑन ईच वायर. सेपरेट द स्ट्रेन्स ऑफ ईच वायर बाय ट्विस्टिंग स्टँडर्ड कंडक्टर इन अपोजिट डायरेक्शन टू दॅट वाइंडिंग. आता काय करतोय, सेपरेट द स्टँड ऑफ ईच वायर. प्रत्येक त्या वायरचा जो काही स्टँड आहे तो सेपरेट आउट करणार आहोत. ओके, तो सेपरेट आउट कसा करायचा आहे, बाय ट्विस्टिंग स्टँडर्ड कंडक्टर इन अपोजिट डायरेक्शन टू दॅट वाइंडिंग. म्हणजे हे वाइंडिंग होण्यासाठी एकमेकांमध्ये ट्विस्ट करून बसवण्यासाठी आपल्याला ते जे काही स्ट्रेंड आहे ते सगळे स्ट्रेंड काय करायचे, सेपरेट आउट करायचे आणि मग त्याच्यामध्ये ट्विस्ट करणार आहोत आपण एक वायर दुसऱ्या वायरमध्ये माउंट करून, प्लेस करून. आता त्याच्यासाठी सेपरेट आउट केलं. देन क्लीन ईच ऑफ द स्ट्रेंड जेंटली विथ द सँडपेपर. एक सँडपेपर घ्यायचा आहे, तो सँडपेपर घेऊन ईच अँड एव्हरी स्ट्रेंड काय करायचं आहे, आपल्याला क्लीन करायचं आहे जेंटली. रिट्विस्ट द स्ट्रेन्स ऑफ लेंथ ऑफ अबाउट 0.5 सेंटीमीटर. जे काही स्ट्रेन्स आहेत ते पुन्हा 0.5 सेंटीमीटरमध्ये काय करायचे, ट्विस्ट करायचे आहेत. बाइंड द ट्विस्ट वायर विथ अ बाइंडिंग वायर. जे काही बाइंडिंग वायर आहे ती बाइंडिंग वायरच्या साह्याने ती जे काही ट्विस्ट वायर आहे ती काय करणार आहे, आपण बाइंड करणार आहे. कट ऑफ द मिडल स्ट्रेन विथ द हेल्प ऑफ कनाईफ. जो काही मिडल स्ट्रेन राहील एखादा तो काय करणार आहे, आपण नाईफने हे करून कट आउट करणार आहे. स्प्रेड द इंडिव्हिज्युअल स्ट्रेन्स. ज्या काही इंडिव्हिज्युअल स्ट्रेंड आहेत त्या स्प्रेड आउट करणार आहे. ब्रिंग द 2 वायर अँड टॉप एंड विथ ऑल दी स्ट्रेंडेड इंटरसेक्शन. ओके, ब्रिंग द 2 वायर्स, 2 वायर्स एकमेकांमध्ये पुट करायचे आहेत अँड टॉप एंड्स, त्यांचे जे काही वायर्स आहेत टॉप एंड्स आहेत ते एकमेकांमध्ये आपण पुट करणार आहोत. ओके, आणि कसं एक पुट करणार आहोत तर त्या दोघांचं एंड विथ ऑल द स्ट्रेन्स इंटरसेक्शन. प्रत्येक स्ट्रेंड आणि स्ट्रेंडचं एकमेकांमध्ये काय होईल, इंटरसेक्शन होईल. या पद्धतीमध्ये ते एकमेकांमध्ये पुट आउट करणार आहोत. होल्ड वन ऑफ द वायर इन द लेफ्ट हँड अँड रॅप. एक त्यातली वायर लेफ्ट हँडमध्ये धरायची आणि रॅप वन ऑफ द स्ट्रेन्स ऑफ द अदर वायर अराउंड द ट्विस्टेड कंडक्टर. आणि जे काही स्ट्रेन्स असतील ते एक आपण हातात धरलेली वायर आहे आणि दुसरी जी वायर असेल त्यांच्यावरती काय करते, व्रॅप करत जायचं आहे. व्रॅप वन ऑफ द स्ट्रेन्स ऑन दी अदर वायर अराउंड द ट्विस्टेड कंडक्टर. त्या ट्विस्टेड कंडक्टरवरती आपण काय करत जाणार आहोत, व्रॅप करत जाणार आहोत इन अपोजिट डायरेक्शन, त्याच्या अपोजिट डायरेक्शनला. रिपीट द प्रोसेस विथ द अदर स्ट्रँड्स अँड सो ऑन. मग ह्या अदर स्ट्रँडबरोबर अशीच प्रोसेस कंप्लीट करत जायची की प्रत्येक स्ट्रँड फक्त काय करायचं, आपल्याला त्याच्या अगेन्स्ट व्रॅप करत जायचं आहे, गुंढाळत जायचं आहे. राऊंड ऑफ द एंड विथ मॅलेट और प्लायर. जे काही त्याचे एंड्स असतील ते मॅलेटच्या साह्याने किंवा प्लायरच्या साह्याने राऊंड ऑफ करायचे आहेत, गोल असे पिरगळून घ्यायचे आहेत. रिपीट द प्रोसेस विथ द अदर साईड ऑफ द वायर. दुसऱ्या साईडच्या वायरला सुद्धा हीच प्रोसेस आपण काय करणार आहोत तर रिपीट करत जाणार आहोत. ह्याला आपण काय म्हणतोय तर मॅरिड जॉईंट म्हणतोय. आता सेकंड वन जो जॉईंट आहे तो म्हणजे टॅप जॉईंट. आता टॅप जॉईंट काय आहे, Sometimes it is necessary to tap the electrical energy from a running line.
ओके, म्हणजे रनिंग लाईनमध्येच काहीतरी इलेक्ट्रिकल एनर्जी पुट करायची आहे, मध्येच एखादं टॅपिंग टाकायचं आहे आपल्याला. आपण टॅपिंग करतोय म्हणजे जसं ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंग्सला आपण टॅपिंगमध्येच प्रोव्हाइड करतो ना, सेम त्या पद्धतीमध्ये तुमची रनिंग वायर ॲज इट इज आहे, ती मध्ये कट वगैरे करायची नाही आहे, पण तरी त्याच्यामध्ये टॅप प्रोव्हाइड करायचं असेल आपल्याला. ठीक आहे, तर असं काहीतरी नेसेसरी थिंग आहे की मध्येच एखादा इलेक्ट्रिकल टॅपिंग आपल्याला टाकणं गरजेचं लागतं रनिंग लाईनला, तर त्या केसमध्ये हे टॅपिंग जॉईन केलं जातं. इन द केस ओनली वन फ्री एंड of the wire is available and thus the twist the joint or western union joint is not possible. मग ट्विस्ट जॉईंट किंवा वेस्टर्न युनियन जॉईंट पॉसिबल होत नाही, विच इज नेसेसरीली रिक्वायर्ड टू फ्री एंड. त्याला 2 फ्री एंड लागतात. इथे आपलं फ्री एंड नाही आहे, डायरेक्टली ही जी केबल दिसते आपली ती ॲज इट इज रनिंग केबल आहे, डायरेक्टली इथून इथंपर्यंत आहे, इकडे स्टार्ट आहे इकडे एंड आहे, ह्याच्यामध्येच आपल्याला हे टॅपिंग टाकायचं आहे. ठीक आहे, सो सच अ सर्कमस्टन्सेस अ टी जॉईंट इज नेसेसरी. मग अशा केसमध्ये आपल्याला इथं काय करावं लागतं, हा टी जॉईंट द्यावा लागतो, ह्याला टी जॉईंट पण म्हणू शकतो आपण. इज नेसेसरीली मेड. फॉलोइंग स्टेप्स आर एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ जॉईनिंग. मग काही स्टेप्स दिलेल्या आहेत की ह्याच्यानुसार प्रोसेस ऑफ जॉईनिंग होणार आहे. रिमूव्ह द इन्सुलेशन ऑफ द रनिंग वायर फॉर अ लेंथ ऑफ अबाउट 2.5 सेंटीमीटर विथ केअर अँड प्रिकॉशन. ही जी काय रनिंग वायर आहे, ह्या रनिंग वायरचं इन्सुलेशन रिमूव्ह करायचं 2.5 सेंटीमीटर. काही नेसेसरी प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत, केअर घ्यायचे आहेत, कारण नाईफनी रिमूव्ह करणार आहे त्यावेळेस वायर कट नाही झाली पाहिजे, फक्त इन्सुलेशन रिमूव्ह झाला पाहिजे. रिमूव्ह द इन्सुलेशन ऑफ अ ब्रांच वायर फॉर द लेंथ ऑफ अबाउट 7.5 सेंटीमीटर. आता ही जी असेल टी जॉईंट ती असणार आहे ब्रांच वायर, त्याला आपण म्हणतोय ब्रांच वायर. सो रिमूव्ह द इन्सुलेशन ऑफ दिस ब्रांच वायर दॅट इज 7.5 सेंटीमीटर. ही जरा जास्ती काढायची आहे कारण आपण ती गुंडाळणार आहोत, वाउंड करणार आहोत. दॅट इज अ 7.5 सेंटीमीटर. जेंटली क्लीन द कंडक्टर विथ द हेल्प ऑफ 00 सँडपेपर. आता हे जे काही दोन्ही कंडक्टर्स आहेत रनिंग वायरचे आणि टी जॉईंटचे, ह्या दोन्हीचे जे काही वरचं कव्हर आहे किंवा जे काही केबल्स आहेत ती काय करणार आहे आपण 00 सँडपेपरने काय करणार आहोत, आधी क्लीन करणार आहोत. ते क्लीन केल्याशिवाय आपण त्याला जॉईन करू शकत नाही. क्लीन करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. क्लीन नाही केलं तर ऑब्व्हियसली त्याची जी काही स्ट्रेंथ आहे ती मिनिमाइज होऊ शकते. सो फर्स्टली क्लीन बाय दी सँडपेपर. नाव कीपिंग द ब्रांच वायर ॲट अ 90 डिग्री टू द रनिंग वायर. आता ही जी ब्रांच वायर आहे ही रनिंग वायरला 90 डिग्री अशी ठेवून द्यायची आहे. अँड विथ इन्सुलेशन ऑन बोथ वायर नियर टू ईच अदर मेक अ नेक टर्न. आणि इथं बरोबर काय करायचं, एक नेक टर्न करायचं. इथं आपण आपल्याला दिसतोय की हे नुसतं आधी 90 डिग्री ठेवलं आहे आणि नंतर ह्याच्याबरोबर 90 डिग्री किंवा एक नेक टर्न मारलेला आहे की जेणेकरून विच गार्ड अगेन्स्ट द स्लिपिंग ऑफ द जॉईंट अंडर द प्रेशर. म्हणजे कुठला प्रेशर आला तर इथून हे स्लिप डाऊन होऊ नये म्हणून ह्याच्यात बरोबर काय केलेलं आहे तर नेक टर्न मारलेला आहे. म्हणजे हा इथं असा इथंपर्यंत आलेला दिसतोय आपल्याला आणि त्यानंतर कुठे डायरेक्टली इथून अशी केबल आलेली आहे. म्हणजेच काय झालं, तो नेक टर्न मारलेला आहे की इन एनी केस, इन एनी प्रेशर, इन एनी मेकॅनिकल प्रेशर इट कॅनॉट बी स्लिप. तो जॉईंट स्लिप होऊ नये म्हणून तो डायरेक्टली नेक टर्न मारलेला दिसतोय आपल्याला. ठीक आहे, सो विथ द ब्रांच वायर नाव गिव्स 5 to 8 टर्न्स इन ईच वेस्टर्न युनियन स्प्लाइस. आता स्प्लाइस म्हणजे काय, हे जी स्प्लाइस आहेत 5 to 8 टर्न्स द्यायच्यात इन द केस ऑफ वेस्टर्न युनियन स्प्लाइस. म्हणजे जसं वेस्टर्न युनियन स्प्लाइस असते, फोडणी असते, त्यानुसार आपण 5 ते 8 टर्न्स द्यायचे आहेत. म्हणजे असे राऊंड ऑफ शेपमध्ये ही जी काही केबल दिसते ह्या केबलचे राऊंड ऑफ शेपमध्ये ह्या वायरभोवती 5 ते 8 टर्न्स असे 5 ते 8 टर्न्स आपण कंटिन्युअसली काय करणार, प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे, सो ह्या डायग्राममध्ये आपल्याला नेक टर्न ऑफ टी जॉईंट हा इथे डिस्प्ले होतोय. तर ह्या प्रोसेस आहेत. त्याच्यानंतर 6.1 कट आउट दी एक्सेस ऑफ दी कंडक्टर. आता जर काय एक्सेस राहिला असता इथं तर तो आपण काय केला असता, कट डाऊन केला असता. नाव राऊंड ऑफ द कंडक्टर एंड विथ द हेल्प ऑफ प्लायर अँड मॅलेट. आता हे जे काय कंडक्टर एंड आहे ते हार्ड असतं, ते राऊंड ऑफ करायचं आहे बाय युझिंग द प्लायर और मॅलेट. प्लायर किंवा मॅलेटच्या सहाय्याने तुम्ही ते राऊंड ऑफ करणार आहात. फिनिश द जॉईंट. स्प्लाइस इज दॅन सोल्डर्ड अँड इन्सुलेशन विथ अ टॅप. ह्याचे जे काही स्प्लाइस आहेत हे पुढचं जो पॉईंट आहे तो सोल्डर्ड करायचा आहे आणि त्याच्यावरती टेप प्रोव्हाइड करायचा आहे फॉर द इन्सुलेशन पर्पज. ह्या पद्धतीमध्ये आपला हा टी जॉईंट काय झाला इथं फिनिश झालेला आहे. इथं आपल्याला दिसतंय की हा टी जॉईंट दिला आहे आपण रनिंग वायरला आणि त्याच्या भोवती जवळजवळ 4-5 इथे काय केलेले आहेत तर टर्न्स घातलेले आहेत आणि एंड पॉईंट जो आहे तो इथं सोल्डर आउट केलेला आहे आणि याच्यावरती ॲक्च्युली आपण टेप किंवा इन्सुलेशन प्रोव्हाइड करणार आहोत. सो दिस इज अ टॅप जॉईंट. ओके, ह्याला आपण टेप जॉईंट म्हणतोय. आता हे सिंगल स्ट्रेंड होतं, सिंगल कंडक्टर होतं म्हणून पॉसिबल झालं. बट मला टेप जॉईंट करायचा आहे फॉर द स्ट्रेंडेड वायर. नंबर ऑफ स्ट्रेंड असतील, नंबर ऑफ स्ट्रेंडेड असणार आहेत, तर अशा वायर्सला मला टेप जॉईंट प्रोव्हाइड करायचा असेल तर तो कसा प्रोव्हाइड करायचा. तर फॉर स्टँडर्ड वायर दी सिंगल ब्रांच
स्प्लाइट दी टॅप जॉईंट इज मेड ॲज एक्सप्लेन इन अ स्टेप्स. काही दिलेल्या स्टेप्समध्ये तो होतोय. ठीक आहे, कसा होतोय बघूया. रिमूव्ह द इन्सुलेशन ऑन द रनिंग वायर फॉर अबाउट 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर रनिंग वायरचं इन्सुलेशन रिमूव्ह करायचं आहे. सिमिलरली रिमूव्ह द इन्सुलेशन ऑफ टॅपिंग फॉर अ लेंथ ऑफ अबाउट 7.5. जास्तीत जास्त कोणाचं करायचं आहे, तर जो काही टॅपिंगसाठी लागणार आहे, टी जॉईंटसाठी लागणार आहे, त्याचं 7.5 सेंटीमीटर एवढी लेंथ आपल्याला इन्सुलेशन रिमूव्ह करायचं आहे वरचं. क्लीन बोथ द कंडक्टर जेंटली विथ द सँड पेपर. सेपरेट द स्ट्रँड्स ऑफ रनिंग वायर इन 2 ग्रुप्स ॲज शोन इन द फिगर ए. आता फिगर एमध्ये दाखवलेलं आहे की जो काही रनिंग वायर आहे त्याचे जे काही स्ट्रँड्स आहेत ते 2 ग्रुपमध्ये डिव्हाइड करायचे. आपण बघूया, इथं दिसते आपल्याला ह्या डायग्राममध्ये की हे जे काही इन्सुलेशन हे काही स्ट्रेंडेड नंबर ऑफ स्ट्रेंड आहेत ते पहिल्यांदा काय केलेत आपण, तर त्याचं इन्सुलेशन काढलेलं आहे आणि ते 2 ग्रुपमध्ये काय करून घेतलेत आपण, डिव्हाइड करून घेतलेले आहेत. सेपरेट द स्ट्रेंड्स ऑफ रनिंग वायर. त्याच्यानंतर काय करणार आहे आपण, इन्सर्ट द टॅप वायर इन टू द ओपनिंग मेड इन द रनिंग वायर. रनिंग वायरमध्ये जे काही ओपनिंग झालेलं आहे मध्ये, इथं मध्ये आपल्याला जे काही ओपनिंग दिसतं आहे ह्या ओपनिंगमध्ये आपण काय करणार आहे, आपला जो काही टॅप जॉईंट आहे तो टॅप जॉईंटची वायर काय करणार आहे त्याच्यामध्ये पुट करणार आहोत आपण. ठीक आहे, इन्सर्ट द टॅप वायर इन टू द ओपनिंग मेड इन द रनिंग वायर. डिव्हाइड दी स्ट्रेन्स ऑफ द टॅप वायर इन 2 ग्रुप्स. आता सेम जे काही टॅप वायरसुद्धा आहे आपली 90 डिग्रीमध्ये असणार आहे त्याच्यासुद्धा वायर जे आहेत ते 2 ग्रुपमध्ये डिव्हाइड करायचे आहेत. ते सुद्धा बीमध्ये दाखवलेलं दिसते आपल्याला इथे बघा. हे हाफ इकडे आणि हाफ इकडे असं 2 ग्रुपमध्ये ह्याचे जे काही स्ट्रेन्स आहेत ते स्ट्रेन्स काय केले, डिव्हाइड केलेले आहेत. wrap one of the strands around the running wire. रनिंग वायरवरती त्यातला एक स्ट्रेंड वॅप करणार आहे. देन wrap the second strand and so on. ओके, wrap one of the strands around the running wire in opposite direction to the previous one as shown in the figure C. म्हणजे पहिला डायग्राममध्ये दाखवल्या इथं समजा पहिला wrap केला आहे तर दुसरा त्याच्या अपोजिटला काय करायचा आहे, wrap करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे हाफ टर्न्स जे आहेत ते इथं wrap केलेले आहेत आपण आपल्या टी जॉईंटचा जो पार्ट आहे त्याचे हाफ टर्न्स इकडे आणि हाफ टर्न्स त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला इकडे वाउंड करणार आहोत. ठीक आहे, राऊंड ऑफ द एंड ऑफ द कंडक्टर विथ द प्लायर अँड मॅलेट. जर का एंड राहिले असतील तर ते प्लायर आणि कंडक्टरनी राऊंड ऑफ करायचे आहेत किंवा त्याला प्रेशर द्यायचं की जेणेकरून तिथे ते दाबून राहतील. आणि त्याच्यानंतर सोल्डर द जॉईंट ॲज एक्सप्लेन अर्लियर अँड प्रिव्हियस स्टेप. आधी सांगितल्याप्रमाणे जे काही जॉईंट आहेत ते सोल्डर्ड करा किंवा त्याला टेप प्रोव्हाइड करा, त्याच्यावरती इन्सुलेशन प्रोव्हाइड करा. ठीक आहे, इथं एंड कुठं आपल्याला दिसत नाहीत म्हणजे ते एंड काय केलं, प्रॉपर प्लायरने आणि मॅलेटनी त्याच्यावरती प्रेशर प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्यामुळे इथं फिनिश्ड टॅप जॉईंट आपल्याला हा असा प्रॉपर फिनिश टॅप जॉईंट झालेला दिसून येतोय. ओके, सो दिस इज द टॅप जॉईंट फॉर अ स्ट्रेंडेड कंडक्टर. स्ट्रेंडेड कंडक्टर असेल तर हा टॅप जॉईंट आहे. आता नेक्स्ट वन आहे तो म्हणजे पिग टेल जॉईंट. आता पिग टेल म्हणजे ॲज लाईक पिगची जी शेपटी असते त्यानुसार आपण जॉईंट करायचं असेल तर इथं डायग्राममध्ये दिसते आपल्याला टेल जॉईंट म्हणजे कसं आहे, तर ह्या पद्धतीमध्ये, तर ह्याला आपण पिग टेल जॉईंट असं म्हणतोय. द पिग टेल जॉईंट इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट जॉईंट सिन्स इट इज ऑफन रिक्वायर्ड टू टर्मिनेशन वायर इन स्विच होल्डर. मोर एव्हर इट कॅन इझिली बी मेड अँड अनमेड फॉर मेकिंग सच अ जॉईंट. हे जॉईंट करणं अगदी इझी आहे, अगदी सोपं आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काही स्टेप्स दिले आहेत. रिमूव्ह इन्सुलेशन फ्रॉम द 2 वायर ॲज शोन इन द फिगर अर्लियर फॉर द लेंथ ऑफ अबाउट 5 सेंटीमीटर. प्रत्येक ह्या केबल आणि ह्या केबल दोन्ही केबलवरून 5 सेंटीमीटर एवढी आपण काय करणार आहे, इन्सुलेशन रिमूव्ह करणार आहे. जेंटली क्लीन करणार आहे बोथ द कंडक्टर बाय युझिंग द सँड पेपर. कीप द 2 वायर विथ देअर इन्सुलेशन पॅरलल. असे ठेवणारे दोन्ही की त्यांचे इन्सुलेशन एकमेकांना पॅरलल असतील. विथ द प्लायर मेक द नंबर ऑफ ट्विस्ट. आणि त्या दोघांमध्ये काय करणार आहे, तर इथं दिसतं आपल्याला की नंबर ऑफ ट्विस्ट केलेले आहेत विथ द प्लायर. हाताने करता येणार नाहीत, प्लायरच घ्यावं लागेल. कीप द लेंथ ऑफ द ट्विस्ट अबाउट 2.5 सेंटीमीटर. आता ट्विस्ट साधारण किती झालं पाहिजे, तर ॲटलिस्ट हे सगळं ट्विस्ट 2.5 सेंटीमीटर इतकं झालं पाहिजे. अँड कट ऑफ दी ॲक्सेस वायर. एक्सेस वायर ह्याच्यापेक्षा जास्ती जर इकडे खाली राहिली असेल तर ती वायर आपण काय करणार आहे, कट आउट करून टाकणार आहे. राऊंड ऑफ द कॉर्नर विथ द मॅलेट. ह्याचे जे काही मॅलेट्स कॉर्नर आहेत ते मॅलेटनी राऊंड ऑफ करून घेणार आहोत. म्हणजेच काय, तर अगदी त्याचा कटिंग केल्यानंतर हार्ड शेप राहू नये, हार्ड अगदी बरोबर, किंवा असं शार्प एंड राहू नये म्हणून आपण ते राऊंड ऑफ करून घेतो आहे बाय युझिंग द मॅलेट. नाव सोल्डर द स्प्लाइस अँड प्रोव्हाइड अ टेप. ह्याच्यावरती सोल्डर करायचं दिसे स्प्लाइस आहेत ते आणि त्याच्यावरती टेप प्रोव्हाइड करणार आहोत. सो दिस इज अ पिग टेल जॉईंट. So after that, most important point it is measurement of insulation resistance. So measurement of insulation resistance म्हणजे काय, इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करायचं म्हणजे काय, तर
लिकेज कुठेही होऊ नयेत. आपलं काही इक्विपमेंट आहे, त्या इक्विपमेंटला आपण करंट पास केलेलं आहे, करंट दिलेलं आहे, करंट दिल्यानंतर त्याच्या आतमधले केबल्स आणि त्याच्यावरती असणारं हाऊसिंग या दोघांच्या मध्ये ॲक्च्युअल कुठलाही करंट फ्लो होऊ नये. मग तो फ्लो होऊ नये तर आपल्याला काय असला पाहिजे, तर रेजिस्टन्स असला पाहिजे, त्याच्या म्हणजे करंटला अपोजिशन रेजिस्टन्स असला पाहिजे, आणि त्या रेजिस्टन्सला म्हणायचं इन्सुलेशन रेजिस्टन्स. किंवा एकच मोटर असेल आणि त्या मोटरमध्ये समजा आपल्याकडे RYB असे 3 फेजेस आहेत, तर त्या 3 फेजेसमध्ये असणारा जो काही रेजिस्टन्स असेल तो असणारा इन्सुलेशन रेजिस्टन्स. समजा एकच कंडक्टर आहे R, त्याच्या स्टार्टिंग पॉईंटपासून एंड पॉईंटपर्यंत जर मी इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर केला तर तिथे तो इन्सुलेशन रेजिस्टन्स किती यायला पाहिजे, तिथं ती रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती यायला पाहिजे, तर 0 यायला पाहिजे, नियर अबाउट 0 यायला पाहिजे. ती जर रेजिस्टन्सची व्हॅल्यू 0 असेल, ठीक आहे, तर मॅक्सिमम करंट फ्लो होणार आहे. म्हणजे फक्त इन्सुलेशन रेजिस्टन्स हा वायर आणि हाऊसिंगमध्येच मेजर केला जातो असं नाही, तर वायर टू वायर, वायर टू वाइंडिंग टू हाऊसिंग, वाइंडिंग टू ओनली दॅट वाइंडिंग, किंवा फर्स्ट टर्मिनल टू सेकंड टर्मिनल, असं कुठेही आपण इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करू शकतो. सो दिस इन्सुलेशन रेजिस्टन्स कॅन बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ मेगर. आपल्याला माहिती आहे की मॅक्सिममली आपण इन्सुलेशन रेजिस्टन्स हा मेगरने यूज करतो. काही ठिकाणी ओहम मीटरसुद्धा यूज केले जातात. तर हा मेगर म्हणजे काय आहे, तर त्या मेगरच्या आतमध्ये काय असणार आहे, तर इट कन्सिस्ट ऑफ अ DC जनरेटर. त्याच्या आतमध्ये एक DC जनरेटर असतो. देर इज अ हँडल इज प्रोव्हाइडेड ऑन दॅट फॉर दॅट DC जनरेटर, अँड इफ वी रोटेट मॅन्युअली, जर तो हँडल मी मॅन्युअली रोटेट केला, देन देर इज अ व्होल्टेज जनरेटेड अगेन्स्ट दी 2 टर्मिनल्स. ओके, L अँड अर्थ या दोघांमध्ये, L आणि E तिथे 2 टर्मिनल जे आहेत त्या दोघांच्या मध्ये तिथे काय होणार आहे, तर मॅक्सिमम व्होल्टेज जनरेट होणार आहे. आणि ते व्होल्टेज किती होतं, तर साधारण 500 व्होल्ट एवढं मॅक्स व्होल्टेज जनरेट होतं. आणि समजा त्या L आणि Eच्या मध्ये कलेक्ट केला जाणारा जो काही कंडक्टर असेल त्याच्यामध्ये कंटिन्युटी असेल, तर ऑब्व्हियसली मॅक्सिमम करंट फ्लो होईल सगळा, आणि सगळा करंट फ्लो झाला तर आपल्याला जे काही डाईलवरती तुमचा पॉइंटर डिस्प्ले करणार आहे, ती पॉइंटर काय डिस्प्ले करणार आहे, रेजिस्टन्सची व्हॅल्यू, तर ऑब्व्हियसली ती व्हॅल्यू तो मिनिमम म्हणजे 0 व्हॅल्यू डिस्प्ले करणार आहे. याचाच अर्थ त्यांच्यामध्ये प्रॉपर कंटिन्युटी आहे असं सुद्धा आपण इंडिकेट करू शकतो. म्हणजे मेगर हा इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी पण यूज करतात, किंवा कंटिन्युटी त्या मोटरमध्ये असणाऱ्या वाइंडिंगची कंटिन्युटी मेजर करण्यासाठी सुद्धा आपण यूज करू शकतो. So insulation resistance is measured to check the insulation capacity of conductor, to check the continuity of conductor equipment in proper position. Okay, म्हणजे इन्सुलेशन कपॅसिटी सुद्धा मेजर करतोय आणि कंटिन्युटी ऑफ कंडक्टर सुद्धा मेजर करतोय कुठल्याही प्रॉपर इक्विपमेंटमध्ये. इट हॅज अ डिफरंट टेस्ट. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या टेस्ट आहेत. मग फर्स्ट वन आपल्याला इथे दिसतीये. फर्स्ट वनचं नाव काय दिसतंय आपल्याला, तर इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट बिटवीन इन्स्टॉलेशन अँड अर्थिंग. म्हणजे इन्स्टॉलेशन आणि अर्थिंगच्या मध्ये मला इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करायचं असेल तर ती टेस्ट काय आहे, बिफोर परफॉर्मिंग इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट बिटवीन इन्स्टॉलेशन अँड अर्थ, द पोझिशन ऑफ मेन स्विच, फ्यूज, अदर पॉईंट एक्सेट्रा शुड बी ॲज अंडर. म्हणजे तुम्ही इन्सुलेशन टेस्ट घेण्यापूर्वी त्याचे जे काही मेन स्विच आहेत, जे काही इन्स्टॉलेशन आहे तुमचं ॲक्च्युअल, त्याचे जे काही फ्यूजचे पोझिशन्स असतील, त्याच्यानंतर मेन स्विचेसचे पोझिशन असतील, अदर काही पॉईंटचे पोझिशन्स असतील, तर ते कसे असावे हे खालच्या पॉईंट्समध्ये इंडिकेट केलेलं आहे. सो फर्स्ट वन पॉईंट, द मेन स्विच इज इन ऑफ पोझिशन. तुमचा जो मेन स्विच आहे तो ऑफ पोझिशनमध्ये असायला पाहिजे. मेन स्विच म्हणजे ज्याने आपण सगळं टोटल इन्स्टॉलेशन शटडाऊन करू शकतो. म्हणजे आपल्या घरामध्ये एक मेन स्विच असतो की जो ऑफ केला तर सगळी टोटल लाईट ऑफ होऊ शकते. दॅट इज अ मेन स्विच. तर तो मेन स्विच हा ऑफ पोझिशनमध्ये असायला पाहिजे. द फ्यूज बियॉन्ड द मेन स्विच शुड बी इन अ पोझिशन. जे काही फ्यूज बियॉन्ड द मेन स्विचच्या पुढे ज्या काही फ्यूजेस आहेत त्या कशा असायला पाहिजे, शुड बी इन अ पोझिशन. अशा पोझिशनमध्ये असायला पाहिजेत की मेन फ्यूज इज टेकन आउट, की ज्यामुळे ती मेन फ्यूज काय असणार आहे, टेकन आउट असणार आहे, म्हणजे रिमूव्ह केलेली असली पाहिजे. ऑल द स्विचेस इन ऑन पोझिशन. सगळे स्विचेस बाकीचे ऑन पोझिशनमध्ये असतील. वेअर फॅन आर प्रोव्हाइडेड. समजा फॅन असतील तर क्लोज द फॅन स्विचेस. फॅनचे स्विचेस क्लोज करा. अँड पुट द फॅन रेग्युलेटर इन ऑन पोझिशन. फक्त फॅन रेग्युलेटर ऑन पोझिशनमध्ये ठेवा आणि फॅनचे स्विचेस क्लोज पोझिशनमध्ये ठेवा. आणि बाकीचे सगळे स्विचेस हे ऑन पोझिशनमध्ये ठेवायचे आहेत. द लॅम्प अँड अदर इक्विपमेंट इज इन देअर पोझिशन. लॅम्प आणि त्यांचे इक्विपमेंट हे त्यांच्या आहे त्याच पोझिशनमध्ये असायला पाहिजे. ओके. द फेज अँड न्यूट्रल टर्मिनल कनेक्टेड टू इच अदर. आता जे काही फेज आहे न्यूट्रल टर्मिनल एकमेकांना कनेक्ट करायचं आहे. अँड कनेक्ट देम टू द लाईन टर्मिनल ऑफ द मेगर. फेज न्यूट्रल त्या इक्विपमेंटचं काय करायचं, एकमेकांना कनेक्ट करायचं आहे आणि ते कनेक्ट कुठं करणार आहे आपण, तर मेगरच्या लाईन टर्मिनलला कनेक्ट करणार आहे विथ अ फ्लेक्झिबल वायर. त्याच्या फ्लेक्झिबल वायर बरोबर.
द अर्थ टर्मिनल ऑफ द मेगर इज कनेक्टेड टू द अर्थ कंटिन्युटी कंडक्टर. आता जो काय अर्थ टर्मिनल ऑफ मेगर आहे तो अर्थ कंटिन्युटी कंडक्टरला कनेक्ट करणार आहे और डायरेक्ट टू द अर्थ इलेक्ट्रोड किंवा डायरेक्टली अर्थ इलेक्ट्रोडला कनेक्ट करणार आहे. तर पुढे डायग्राम दाखवलेली आहे. त्या डायग्रामनुसार आपलं हे कनेक्शन आहे का बघूया की आपण जसं डायग्राममध्ये सांगितलं त्यानुसार आपण ॲक्च्युअल हे कनेक्शन केलेलं आहे का हे आपल्याला इथं आयडेंटिफाय होईल. ओके, सो दिस इज युअर एनर्जी मीटर. हा एनर्जी मीटर आहे. ह्याचा जो मेन स्विच आहे तो तुम्ही ऑफ पोझिशन टाकला आहे. त्याचे जे काय मेन स्विच आहे तो ऑफ पोझिशन टाकला आहे. त्याचे जे फ्यूज आहेत ते रिमूव्ह केलेले आहेत. हा तुमचा मेगर आहे. ह्या मेगरला एल आणि ई असे 2 टर्मिनल आहेत. आता हे एल टर्मिनल इथं कुठं कनेक्ट केलेलं दिसते आपल्याला, तर फेजला कनेक्ट केलेलं दिसते. आणि ही जी काय ए टर्मिनल आहे हा काय केलं आहे अर्थ कंटिन्युटी कंडक्टरला कनेक्ट केलेला आहे. बाकीचे सगळे स्विच हे कसे दिसतात आपल्याला, तर ऑन पोझिशनमध्ये दिसतात, म्हणजे ते ॲज इट इज टाकून ठेवलेले दिसतात. हेच फक्त मेन स्विच हा ऑफ पोझिशनला इथं आपल्याला दिसतोय. ह्या पद्धतीने कनेक्शन केल्यानंतर काय करायचं आपल्याला बघा. द टेस्ट इज टेकन अप to know the standard insulation of the wire and cable used in this equipment or installation. Okay, so insulation is sufficient enough to any possible leakage of current to earth. We have to know that the insulation is sufficient to enough the possible leakage of current to the earth. म्हणजे कुठलाही करंट अर्थमधून फ्लो होत नाही किंवा एनी फॉल्ट सिच्युएशन आली तर तो इझिली त्या अर्थमधून फ्लो होतोय अर्थ कंटिन्युटीमधून, हे आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा लिकेज होत नाही आहे ना हे आयडेंटिफाय करण्यासाठी आपण ही टेस्ट घेणार आहोत. फॉर द होल इन्स्टॉलेशन द टेस्ट इज कंडक्टेड. सगळ्या इन्स्टॉलेशनसाठी ही टेस्ट कंडक्ट होती आहे. द टेस्ट इज नोन ॲज मेगर. द टेस्ट सेट इज नोन ॲज मेगर. आता हा जो काही टेस्ट सेट आहे ह्याला आपण ॲक्च्युअली काय म्हणणार आहोत तर मेगर म्हणणार आहोत. इट इज यूज्ड टू मेजर द इन्सुलेशन रेजिस्टन्स. इट इज स्पेशल फॉर्म ऑफ ओहम मीटर. हा एक स्पेशल फॉर्म आहे कशाचा, तर ओहम मीटरचा. कॅपॅसिटी अप टू 500 व्होल्ट ह्याची कॅपॅसिटी असते. मग अशाच मी सांगितलं तुम्हाला. द लाईन टर्मिनल ऑफ द मेगर मार्क्ड एल. ह्या लाईन टर्मिनलला एल मार्क करतात. मार्क्ड एल कनेक्टेड टू द शॉर्ट सर्किट पॉईंट. जिथं शॉर्ट सर्किट पॉईंट आहे तिथे कनेक्ट करणार आहेत इन द मेन. अँड द अर्थ टर्मिनल इज मार्क्ड ॲज ई विच इज कनेक्टेड टू द अर्थ कंटिन्युटी कंडक्टर और सम गुड अर्थिंग पॉईंट किंवा काही गुड अर्थिंग पॉईंटला आपण कनेक्ट करू शकतो. The handle, here is a handle is given. The handle of tester is turned at a high speed. जेव्हा तुम्ही आता हाय स्पीडमध्ये टर्न आउट कराल, रोटेट कराल, द टेस्ट व्होल्टेज इज प्रोड्यूस. ह्याच्या आतमध्ये 500 व्होल्ट तयार होणार आहे. अँड दी ओके टेस्ट व्होल्टेज प्रोड्यूस होणार आहे. आणि इफ देअर इज अ प्रॉपर कनेक्शन, इफ देअर इज अ ॲक्च्युअल कनेक्शन बिटवीन अर्थ अँड फेज, at that situation this pointer is moved to 0 towards 0. And if there is no connection between earth and phase, then this terminal is moved towards the infinity. तर हा जास्तीत जास्त इन्फिनिटी किंवा मेगा ओहमकडे ती व्हॅल्यू काय होते, मूव्ह डाऊन होते किंवा मूव्ह व्हायला सुरुवात होते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करून हा मेगर देणार आहे. आता द इन्सुलेशन रेजिस्टन्स दस मेजर्ड should not be less than 0.5 मेगा ओहम. आता हा जो काय व्हॅल्यू आहे तो 0.5 मेगा ओहमपेक्षा कमी नको आहे इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑन अ फर्म साऊंड अँड फिक्स्ड वायरिंग. इफ द इन्सुलेशन रेजिस्टन्स इज बिलो द रिक्वायर्ड व्हॅल्यू, जर त्या व्हॅल्यूपेक्षा तो कमी असेल तर द वायरिंग सेक्शन गिव्स दॅट व्हॅल्यू शुड बी रिवाउंड और चेकड थ्रू टिल द रिक्वायर्ड व्हॅल्यू इज ऑप्टेन. मग काय करायचे, ती जर आपली जी व्हॅल्यू आहे मेगरने मेजर केली 0.5 मेगा ओहमपेक्षा जर कमी आली, याचाच अर्थ काय की आपल्याला इन्सुलेशन म्हणजे इन्सुलेशन प्रॉपर नाही आहे, रिवाइंडिंग करावं लागेल किंवा जोपर्यंत ती प्रॉपर येत नाही आहे तोपर्यंत आपण ते चेकआउट करणार आहोत. अशा पद्धतीमध्ये आपण हे इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करतोय. द इन्सुलेशन रेजिस्टन्स ऑफ ईच सब सर्किट शुड बी दॅन टेकन इंडिव्हिज्युअली. प्रत्येक सब सर्किटचं इंडिव्हिज्युअली पण आपण नंतर घेणार आहोत, म्हणजे ह्या सब सर्किटचं ह्या सब सर्किटचं प्रत्येक एका सब सर्किटचं इन्सुलेशन रेजिस्टन्स सेपरेटली आपण चेकआउट करणार आहोत. द फॉल्ट सेक्शन लोकेटेड अँड अटेंड टू अर्थ. फायनल सब सर्किट शुड हॅव अ रेजिस्टन्स ऑफ ॲट लिस्ट 5 मेगा ओहम ड्युरिंग वर्स्ट कंडिशन. काही वर्स्ट कंडिशनला फायनल सब सर्किटचा जो काय व्हॅल्यू आहे ते 5 मेगा ओहमपर्यंत यायला पाहिजे एखाद्या वर्स्ट कंडिशनमध्ये. ड्युरिंग द रेनी सीझन वेन वायरिंग इज डम्प, जेव्हा वायरिंग डम्प असेल. मग यावेळेस तुम्हाला एक फॉर्म्युला इथे प्रोव्हाइड केलेला आहे की ह्या फॉर्म्युलामध्ये काय दिसतं की ॲक्च्युअल कशी व्हॅल्यू ती आपल्याला ॲक्च्युअल मिळणार आहे. तर 50 मेगा ओहम डिवायडेड बाय नंबर ऑफ आउटलेट पॉईंट्स. किती आउटलेट पॉईंट आहे, 50 मेगा ओहम डिवायडेड बाय नंबर ऑफ आउटलेट पॉईंट इन ब्रॅकेट पॉईंट प्लस न्यूट्रल. ठीक आहे, म्हणजे समजा 50 मेगा ओहम डिवायडेड बाय माझे 10 पॉईंट्स आहेत तर 10 म्हणजे किती येणार 5 मेगा ओहम एवढी तुमची व्हॅल्यू येणार आहे पर पॉईंट.
तर ही एक मेथड झाली फॉर द मेजरमेंट ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट. आता देर इज अ सेकंड वन मेथड दॅट इज अ टेस्टिंग ऑफ इन्सुलेशन रेजिस्टन्स टेस्ट बिटवीन अ कंडक्टर. आता दोन कंडक्टरच्या मध्ये मला टेस्ट घ्यायची आहे. मग अशी काय होती तर एक कंडक्टर आणि अर्थमध्ये घेतली. आता दोन कंडक्टरमध्ये घ्यायची आहे टू इन्शुअर दॅट इन्सुलेशन ऑफ द केबल ऑफ वायर इज नॉट डॅमेज झालेलं नाही आहे अँड म्हणजे केबलचं इन्सुलेशन डॅमेज नाही आहे अँड देअर इज नो लिकेज बिटवीन देम. त्या दोघांमध्ये कुठलाही लिकेज होत नाही. द पोझिशन ऑफ मेन स्विचेस पॉईंट्स पोर्टेबल इक्विपमेंट शुड बी हॅज अंडर. जसं खाली दिलं त्यानुसार त्याची स्विचेस पोझिशन असली पाहिजे. आता मेन स्विच इज इन ऑफ पोझिशन. द शॉर्ट सर्किटिंग द मेन स्विच नॉट टू बी डन. All switches is in on position. The lamp and their other current consuming devices such as lamp, fan, portable apparatus plugged on 2-pin 3-pin socket should be removed. The fuse beyond the main switch should be in. Remove all the fuses in the fuse board if individual circuit is to be tested. जर इंडिव्हिज्युअल सर्किट टेस्ट करायचं आहे तर सगळे जे काही स्विचेस आहेत, सगळे जे काही पॉईंट्स आहेत, फ्यूज आहेत, ते काय करायचे आहेत, रिमूव्ह करून घ्यायचे आहेत. So, in case the whole installation is to be tested, main switch, the fuse should be inserted at there. Okay, whole installation check करायचं तर ते insert करायचे. एक point check करायचं आहे तर ते remove करायचे. The line terminal of Megger is connected. जो काय line terminal आहे तो कोणाला कनेक्ट केलेला आहे? The line terminal of the Megger is connected to the phase terminal of the installation and earth terminal of the Megger is connected to the neutral wire. आणि earth terminal कुठे कनेक्ट करतोय तर earth terminal इथे दिसते आपल्याला, ह्या न्यूट्रल वायरला कनेक्ट केलेलं आहे हे earth terminal. म्हणजे फेजला फेज आणि earth हे न्यूट्रलला कनेक्ट करतोय. of the Megger is connected neutral. Okay, the handle of the Megger is turned at a the handle हे जे काय आहे ते आपण टर्न करणार आहोत at a higher speed of a sufficient value is generated. That is a required test voltage generated in that Megger. The insulation resistance so measure on Megger should not be less than that required value. Okay, for the test to the earth. म्हणजे जी काही रिक्वायर्ड व्हॅल्यू त्याच्यापेक्षा कमी असायला नको आहे. आता ऑब्व्हियसली फेज आणि न्यूट्रल ह्यांच्यामध्ये कुठलाही लिकेज नसेल तर ती व्हॅल्यू आपल्याला सेव्हरल मेगा ओहममध्ये किंवा नियर अबाउट इन्फिनिटी मिळायलाच हवं. ठीक आहे. आता ॲक्च्युअल आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे इथे 50 मेगा ओहम डिवायडेड बाय नंबर ऑफ आउटलेट इंटू ब्रॅकेट ऑफ पॉईंट स्विच. ठीक आहे. बट इन एनी केस द व्हॅल्यू शुड नॉट बी लेस दॅन 0.5 मेगा ओहम. कुठल्याही केसमध्ये ही व्हॅल्यू 0.5 मेगा ओहमपेक्षा कमी नको. जर 0.5 मेगा ओहमपेक्षा ही व्हॅल्यू कमी आली याचाच अर्थ काय होतं की त्या दोघांमध्ये कुठेतरी शॉर्ट सर्किट असणार आहे फेज आणि न्यूट्रलमध्ये. ओके, अँड इट शुड नॉट बी मोर दॅन 1 मेगा ओहम. आणि अगदी 1 मेगा ओहमपेक्षा सुद्धा ती काय मॅक्स नसते. ठीक आहे. वेअर PVC इज यूज इन इन्सुलेशन रेजिस्टन्स. जर तुम्ही PVC इन्स्टॉलेशनमध्ये यूज केलं तर त्याचं इन्सुलेशन रेजिस्टन्स हे नॉर्मली किती राहणार आहे तर 12.5 मेगा ओहम, 12.5 मेगा ओहम एवढी त्याची इन्सुलेशन रेजिस्टन्सची व्हॅल्यू राहणार आहे. ओके, सो दिस इज 12.5 मेगा ओहम डिवाइड बाय नंबर ऑफ पॉईंट्स. असं हे इक्वेशन आपलं होऊ शकतं. सो इथे डायग्राममध्ये दिसतं आहे फक्त एवढाच फरक आहे की फेजला दिलेली आहे आणि अर्थिंग ही न्यूट्रलला दिलेली आहे. ओके, इथं आपण बघू शकतो की ही तुमची फेज आहे, ही फेजला दिली आहे, ही तुमची अर्थ आहे, ही इथं न्यूट्रलला दिली आहे. हा हँडल आपण रोटेट करणार आहे. इथे नंबर ऑफ सब सर्किट्स आहेत जे काही प्रोव्हाइड केलेले आहेत ते. आफ्टर दॅट another one most important point, it is a substation. So first one, what is a substation? We have to see the introduction part or introductory part. The generation voltage are of a generation voltage normally किती असतं are of the order of, we know that its value is 11 kV. नॉर्मली हा 11 kV मध्ये असतो पण त्याच्यापेक्षाही वेगळ्यामध्ये जनरेशन करू शकतात. मग साधारण कुठली व्हॅल्यू आहे तर 440 आहे, 33 आहे, 66 आहे, 11 आहे.
वेअर ॲज द ट्रान्समिशन व्होल्टेज आर, पण मग ट्रान्समिशन व्होल्टेज कसं असतं तर 33 kV, 66 kV, 132 kV, 220 kV, 400 kV इन इंडिया, अँड ऑल्सो 765 kV अँड 1050 kV इन अमेरिका. म्हणजे अमेरिकेमध्ये मॅक्स व्होल्टेजसुद्धा ट्रान्समिट केलं जातं. अ ट्रान्सफॉर्मर वॉज डेव्हलप्ड फॉर स्टेपिंग अप अँड स्टेपिंग डाऊन द व्होल्टेज. मग ह्या सगळ्यासाठी काय केलं तर व्होल्टेज स्टेपिंग अप आणि स्टेपिंग डाऊनसाठी एक जनरेट केला आहे डिव्हाइस. इट इज अ ट्रान्सफॉर्मर ॲज द डिस्ट्रीब्युशन व्होल्टेज व्हॅरीज फ्रॉम 400 to 230 volt to 33 kV. एवढं चेंज होतं आहे, कारण आपल्याला लागणारं व्होल्टेज हे 400 आहे, 230 आहे, आणि ते कुठेपर्यंत असतं आहे, 33 असतं आहे, 11 असतं आहे, 11 kV असतं आहे, नंबर ऑफ व्हॅल्यूज असतात. ह्या सगळ्यांसाठी आपल्याला ट्रान्सफॉर्मर लागणार आहे की जो स्टेप अप करेल किंवा स्टेप डाऊन करेल. द इम्पॉर्टन्स ऑफ द सबस्टेशन फर्दर इन्क्रीज विथ द डेव्हलपमेंट ऑफ ट्रान्सफॉर्मर. ओके, मग आता हे जे काही ट्रान्सफॉर्मरचं सबस्टेशनचं जे काही इम्पॉर्टन्स आहे ते कधी वाढलं, जेव्हा ट्रान्सफॉर्मर डेव्हलप झाला. अँड कन्व्हर्टिंग प्लांट्स अँड नाव डेज द सबस्टेशन आर of vital importance for the operation of above mentioned system. वर दिलेली मेन्शन सिस्टीमसाठी सबस्टेशन हे काय झालं आता सध्या व्हेरी इम्पॉर्टंट, अगदी मॅक्स इम्पॉर्टंट झालेलं आहे. मग आता सबस्टेशन इज एसेन्शियल अँड असेंब्ली. सबस्टेशन इज एसेन्शियली अन असेंब्ली ऑफ apparatus. Okay, it is a assembly of apparatus which is installed to control the transmission or distribution of electric power. काय कंट्रोल करतं हे? असेंब्ली ऑफ ॲपॅरेटस, नंबर ऑफ ॲपॅरेटसची ही असेंब्ली आहे सबस्टेशन, म्हणजे की ज्याच्यामध्ये काय केलं जातं आहे तर इट इज इन्स्टॉल्ड टू कंट्रोल द ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. तुमची इलेक्ट्रिक पॉवर ही ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये कंट्रोल करण्यासाठी नंबर ऑफ इक्विपमेंट्स एका असेंब्लीमध्ये जेव्हा कनेक्ट केले जातात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो तर सबस्टेशन असं म्हणतो. Every substation are installed in the power system to handle electric power before it is being delivered to the consumer. Every substation are installed in a power system. ओके, प्रत्येक सबस्टेशन हा कुठे इन्स्टॉल आहे तर एका पॉवर सिस्टीममध्ये टू हँडल इलेक्ट्रिक पॉवर बिफोर इट इज बिंग डिलिव्हर्ड टू द कन्झ्युमर. कुठल्याही कन्झ्युमरला देण्यापूर्वी ते काय करणार आहे आपण हँडल टू द इलेक्ट्रिक पॉवर, ऑल इलेक्ट्रिक पॉवर ते हँडल करणार आहे. फॉलोइंग आर द इम्पॉर्टंट फंक्शन्स विच आर परफॉर्म्ड इन द सबस्टेशन्स. मग सबस्टेशनमध्ये परफॉर्म करण्यासाठी काही फंक्शन्स, काही इम्पॉर्टंट फंक्शन्स दिलेले आहेत. फर्स्ट वन, टू स्विच ऑन अँड ऑफ पॉवर लाईन, दॅट इज स्विचिंग ऑपरेशन. म्हणजे मला पॉवर लाईन स्विच ऑफ आणि ऑन करायचे, स्विचिंग ऑपरेशन करायचं आहे, ह्याच्यासाठी सबस्टेशन लागणार आहे. टू ट्रान्सफर व्होल्टेज फ्रॉम वन हायर टू लोअर और व्हाइस वर्सा, लोअर टू हायर और हायर टू लोअर, द व्होल्टेज ट्रान्सफॉर्मेशन ऑपरेशन. To convert AC into DC or vice versa, that is power converting operation. To convert frequency from higher voltage to lower or vice versa, that is frequency converting operation. To improve the power factor by installing synchronous condenser at receiving end of the line, that is power factor correction operation. Okay, so for all these functions the substation is installed. आपल्याला सबस्टेशन इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. सो याच्यानुसार काही सबस्टेशन्सचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. क्लासिफिकेशन्स किंवा त्याचे काही टाईप्स पडलेले आहेत. पॉवर फॅक्टर सांगितलं मगाशी मी. आउट ऑफ द अबव ऑपरेशन देयर इज अ नंबर ऑफ ऑपरेशन्स, द प्रोबॅबली व्हेरियस ट्रान्सफॉर्मेशन इज. ओके, ट्रान्सफॉर्मेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ द सबस्टेशन. जनरली अ सबस्टेशन रिसीव पॉवर ॲट वन व्होल्टेज अँड डिलिव्हर्ड पॉवर ॲट अ हायर व्होल्टेज. सबस्टेशन काय करतो, एका व्होल्टेजमध्ये पॉवर रिसीव्ह करतो आणि डिलिव्हर करतो त्याच्या हायर व्होल्टेजमध्ये. आता त्याचं फर्स्ट आपण क्लासिफिकेशन बघूयात. द सबस्टेशन कॅन बी क्लासिफाईड ॲज फॉलोज. ओके, इथे फर्स्ट वन क्लासिफिकेशन दिलेलं आहे अकॉर्डन्स विथ द सर्व्हिस. सो सर्व्हिसनुसार ह्याचं काय क्लासिफिकेशन आहे बघूया. स्टॅटिक, इन द टाईप ऑफ सबस्टेशन इथ फर्स्ट वन दिसतोय आपल्याला ह्याचा टाईप अकॉर्डन्स विथ द सर्व्हिस, इट इज अ स्टॅटिक टाईप. इन दिस टाईप ऑफ सबस्टेशन स्टॅटिक मीन्स टू चेंज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी आर यूज. So in this substation the voltage in the AC energy is changed. जी काही AC एनर्जी आहे ती फक्त चेंज केली जाते ह्या स्टॅटिकमध्ये. आता कन्व्हर्टिंग, इन दिस टाईप ऑफ सबस्टेशन द एनर्जी इज चेंज टू DC फॉर्म. ओके, स्टॅटिक म्हणजे काय तर एकच राहतं आहे AC, पण कन्व्हर्टिंगमध्ये काय होतं ACचं कन्व्हर्जन DCमध्ये होतं. म्हणजे फर्स्ट वन स्टॅटिक, दुसरा आहे कन्व्हर्टिंग. आता सेकंड वन जो टाईप आहे तो अकॉर्डन्स विथ द सर्व्हिस व्होल्टेज. सर्व्हिस व्होल्टेज तुमचं काय आहे. फर्स्ट वन एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन सबस्टेशन. ओके,
Usually these are alternating current substations, extra high voltage transmission substation. The voltage is transmitted to extra high voltage is above 66 kV. म्हणजे एक्स्ट्रा हाय म्हणजे काय तर 66 kVच्या वर जेव्हा मला व्होल्टेज लागतं तेव्हा त्याला मी एक्स्ट्रा हाय व्होल्टेज सबस्टेशन असं म्हणणार आहे. फॉर द पर्पज ऑफ ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी, काहीतरी यूज असेल, काहीतरी ट्रान्समिशन मॅक्स करायचं असेल त्यावेळेस मला जर 66पेक्षा जास्ती व्होल्टेज लागणार असेल तर त्या सबस्टेशनला एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन सबस्टेशन असं म्हणायचं. आता सेकंड वन जो आहे तो आहे डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन. इन दिस सबस्टेशन द व्होल्टेज इज स्टेप्ड डाऊन टू लो टेन्शन. ओके, आता कमी व्हॅल्यूमध्ये, लो टेन्शनमध्ये किंवा कमी व्हॅल्यूमध्ये मला जर व्होल्टेज स्टेप डाऊन करायचं असेल तर त्याला मी डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन म्हणणार. मग साधारण किती तर 440 व्होल्ट किंवा 11 kV मध्ये मला स्टेप डाऊन करायचं आहे तर तो झाला माझा डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन फॉर सप्लाइंग टू द कन्झ्युमर. नॉर्मली कशासाठी तर कन्झ्युमरला, युजरला सप्लाय करण्यासाठी आपल्याला हा डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन लागतो. नेक्स्ट वन आहे इंडस्ट्रियल सबस्टेशन. आता इथे इंडस्ट्रियल सबस्टेशन आपल्याला दिसतोय सी पॉईंट. तर इंडस्ट्रियल सबस्टेशनमध्ये काय आहे, द बिग इंडस्ट्रियल कन्झ्युमर्स हू नीड बल्क सप्लाय, ज्यांना मॅक्स सप्लाय लागतो, ठीक आहे, आर फेड ॲट अ हाय व्होल्टेज, त्यांना डायरेक्टली हायर व्होल्टेज प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे 33 आहे, 66 आहे, 11 आहे, तेवढं 11च्या 11 व्होल्ट त्यांना लागतं. ते त्यांना स्टेप डाऊन करून नको आहे तर डायरेक्टली तेवढं व्होल्टेज, मॅक्स व्होल्टेज त्यांना पाहिजे. द व्होल्टेज इज स्टेप्ड डाऊन ॲट द सबस्टेशन इन्स्टॉल्ड इन देअर प्रिमायसेस. मग ते पुन्हा ते सबस्टेशन इन्स्टॉल करून काय करतात, त्यांच्या स्वतःच्या प्रिमायसेसमध्ये एक सबस्टेशन इन्स्टॉल करतात आणि त्या सबस्टेशन इन्स्टॉल करून मग ते स्वतः त्यांच्या प्रिमायसेसमध्ये त्याचं स्टेप डाऊन करतात फॉर द लाईटिंग पर्पज. कारण लाईटिंग पर्पजसाठी त्यांना 230 व्होल्ट सप्लाय लागणारच आहे. पण 11 व्होल्ट काही सप्लायला लागणार आहे, काही मोटर्सला लागणार आहे, काही मशीनला लागणार आहे, तर तो डायरेक्टली 11 व्होल्ट घेऊन त्या मशीनला दिला जातो. आणि जिथे कमी व्होल्टेज पाहिजे त्याच्यासाठी हे स्वतः सबस्टेशन इन्स्टॉल करतात, त्याला म्हणायचं इंडस्ट्रियल सबस्टेशन. ओके, नेक्स्ट वन मोस्ट इम्पॉर्टंट सबस्टेशन इट इज सबस्टेशन फॉर पॉवर फॅक्टर करेक्शन सबस्टेशन. आता ज्या सबस्टेशनमध्ये फक्त पॉवर फॅक्टर करेक्शन होतं आहे ॲट द एंड, ठीक आहे, पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह केला जातो आहे, मग त्याच्यासाठी काही कंडेन्सर असेल, सिंक्रोनस कंडेन्सर असेल, सिंक्रोनस मोटर यूज केली जात असेल तर तो सबस्टेशन काय झाला, पॉवर फॅक्टर करेक्टिंग सबस्टेशन. ड्यू टू द लाईन इंडक्टन्स द पॉवर फॅक्टर ॲट द एंड ऑफ द ट्रान्समिशन लाईन डिक्रीजेस. कशामुळे डिक्रीज होतो पॉवर फॅक्टर, तर लाईन इंडक्टन्समुळे. आपल्याला माहिती आहे की एखाद्या सर्किटमध्ये इंडक्टर असेल तर ऑब्व्हियसली काय होतं, त्याचं पॉवर फॅक्टर हा काय होतो, लॅगिंग होतो. मग त्या लाईन इंडक्टन्समुळे पॉवर फॅक्टर कमी झालेला आहे. आता टू इम्प्रूव्ह दॅट पॉवर फॅक्टर इज नेसेसरी टू इन्स्टॉल द सिंक्रोनस कंडेन्सर ॲट द एंड ऑफ द लाईन. मग लाईनच्या एंडला मला सिंक्रोनस कंडेन्सर प्रेस केला पाहिजे, सिंक्रोनस मोटर जर यूज केली ॲट नो लोड तरी चालेल, तुम्ही नंबर ऑफ कपॅसिटर बँक यूज केला तरी चालेल. अशा रीतीने तिथे पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह होतो त्या इन्स्टॉलेशनमध्ये. आणि अशा इन्स्टॉलेशनला काय म्हणतो आपण, ते पॉवर सबस्टेशन फॉर द पॉवर फॅक्टर करेक्शन. मग असं सबस्टेशन कशासाठी असणार आहे, पॉवर फॅक्टर करेक्शनसाठी असणार आहे. नेक्स्ट वन आहे फ्रिक्वेन्सी चेंजिंग सबस्टेशन ई. ओके, आता फ्रिक्वेन्सी चेंजिंग काय आपल्याला माहिती आहे, नॉर्मली आपली इंडियाची फ्रिक्वेन्सी ती 50 हर्ट्स आहे. सप्लायसुद्धा 50 हर्ट्समध्ये जनरेट केला जातो. अमेरिकेचे जे आहे ते 60 हर्ट्स आणि 50 हर्ट्स दोन्ही आहे. पण काही इक्विपमेंट्स असे असतात की जे 50-60पेक्षाही वेगळ्या फ्रिक्वेन्सीजला ऑपरेट होतात. मग त्यावेळेस मला जर ते फ्रिक्वेन्सी मॅक्स करून, चेंज करून जर सेंड करायचं असेल सप्लाय, त्याच्यासाठी फ्रिक्वेन्सी चेंजिंग सबस्टेशन रिक्वायर्ड असतात. समटाईम फॉर द युटिलायझेशन पर्पज डिफरंट फ्रिक्वेन्सीज आर टू बी यूज्ड दॅन द नॉर्मल जनरल फ्रिक्वेन्सी किंवा जनरेटिंग फ्रिक्वेन्सी. सच अ सबस्टेशन which convert frequency is known as frequency changing substation. त्याला आपण फ्रिक्वेन्सी चेंजिंग सबस्टेशन म्हणतो. ठीक आहे, आता थर्ड वन टाईप जो आहे याचा इन अकॉर्डन्स विथ द माउंटिंगनुसार, तर त्याच्यामध्ये पहिला आहे इंडोअर टाईप सबस्टेशन आणि दुसरा आहे आउटडोअर टाईप सबस्टेशन. आता इंडोअर टाईप सबस्टेशन म्हणजे काय असणार आहे, द सबस्टेशन्स can be connected or the whole the equipment which is connected enclosed manner. सगळे जे काही आहेत जे काही ओपन सिरीज इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते एन्क्लोज्ड चेंबरमध्ये कंपार्टमेंटमध्ये प्लेस केलेले असतील. all equipment needed this type of substations are arranged in these compartment. सगळे इक्विपमेंट हे फक्त एका कंपार्टमेंटमध्ये असतील, म्हणजे 4 भिंतींच्या आतमध्ये आपण म्हणतो ना त्या पद्धतीमध्ये कंपार्टमेंटच्या आतमध्ये असतील. तर दिस सबस्टेशन इज नोन ॲज, कोणाला आहे का, दिस सबस्टेशन इज नोन ॲज इंडोअर सबस्टेशन. such a substation are usually erected for voltage up to 11,000 volt but can be erected for 33,000 volt and 66,000 volt. म्हणजे आपण
66 KV साठी 11 KV साठी किंवा 33 KV साठी सुद्धा इरेक्ट करू शकतो. वेन द सराउंडिंग ॲटमॉस्फिअर इज कंटॅमिनेटेड विथ इम्प्युरिटीज सच अ मेटल कोरोजिंग गॅसेस अँड फ्युम्स कंडक्टिव्ह डस्ट एक्सेट्रा. म्हणजे सराउंडिंग जर फॉर्मॅट एखादं करोजिव्ह इंडस्ट्री असेल शेजारी तर तुम्ही काय करणार, हे सगळे इन्स्ट्रुमेंट काय करणार आहे तर इंडोअरला प्लेस करणार आहात. जर कोरोजिव्ह असेल अराउंडिंगचं सबस्टेशन, मॅक्सिमम इम्प्युरिटीज असेल, मॅक्सिमम डस्ट असेल तर सगळे सबस्टेशनचे इक्विपमेंट्स काय करतो आपण इंडोअरला इन्स्टॉल करतो आहे. बट जर सराउंडिंग ॲटमॉस्फिअरिक कंडिशन व्यवस्थित असेल, वेदर कंडिशन व्यवस्थित असेल तर या केसमध्ये आपण काय करणार आहे, आउटडोअरला तुम्ही सबस्टेशन इन्स्टॉल करणार आहात फॉर मॅक्सिमम व्होल्टेज. साधारण 11 KV साठी तुम्ही इंडोअर करू शकता, पण त्याच्यापेक्षा मॅक्सिमम व्होल्टेजसाठी आपण काय करतो आहे तर आउटडोअर सबस्टेशन यूज करतो आहे. हे इंडोअर फक्त काही केसेसमध्ये की जिथे ॲटमॉस्फिअरिक कंडिशन प्रॉपर नाही आहे अशाच केसमध्ये आपण फक्त इंडोअर सबस्टेशन काय करणार आहोत, इरेक्ट करणार आहोत. आता आउटडोअर सबस्टेशन देअर इज अगेन टू टाईप, पोल माउंटेड सबस्टेशन अँड फाउंडेशन माउंटेड सबस्टेशन. Pole mounted substation, this type of substations are erected for distribution of a power localities. सिंगल पोल और एच पोल, त्याच्यामध्ये सिंगल पोल किंवा एच पोल आणि 4 पोल स्ट्रक्चर यूज केलं जातं. इट्स सुटेबल प्लॅटफॉर्म आर यूज्ड फॉर ट्रान्सफॉर्मर ऑफ अ कपॅसिटी अप टू 200 KVA. म्हणजे साधारण 200 KVAच्या कपॅसिटीच्या ट्रान्सफॉर्मरसाठी एच पोल किंवा 4 पोल स्ट्रक्चर यूज केला जाणार आहे, त्याच्यावरती तो ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉल केला जाणार आहे. दिस सबस्टेशन्स आर चीपेस्ट, स्मॉलर अँड स्मॉलेस्ट इन अ साईज. चीप असणार आहेत, बाकीच्या ट्रान्सफॉर्मरपेक्षा स्मॉलर साईज असणार आहेत, स्मॉल असणार आहेत. ऑल इक्विपमेंट इज आउटडोअर टाईप अँड माउंटेड द सपोर्टिंग स्ट्रक्चर ऑफ HT डिस्ट्रीब्युशन लाईन. द मेंटेनन्स कॉस्ट ऑफ द सबस्टेशन इज लो. अशा सबस्टेशनची मेंटेनन्स कॉस्ट काय असते, पोल माउंटेडची कमी असते. आता दुसरा फाउंडेशन माउंटेड, म्हणजे याला ऑब्व्हियसली सिव्हिल वर्क लागणार आहे. फाउंडेशन माउंटेड सबस्टेशन, दिस टाईप ऑफ सबस्टेशन्स आर यूज्ड फॉर द प्रायमरी अँड सेकंडरी. दिस टाईप ऑफ सबस्टेशन हे नॉर्मली कुठे यूज केलं जातं तर प्रायमरी सेकंडरी डिस्ट्रीब्युशन टाईपमध्ये आपण काय करू शकतो, हे सबस्टेशन यूज करणार आहे की ज्याच्यामध्ये काय असतं आहे, एक फाउंडेशन असणार आहे, फाउंडेशन प्रोव्हाइड केलेलं असणार आहे आणि त्या फाउंडेशनवरती हायर अँड हायर व्होल्टेजचा जो ट्रान्सफॉर्मर आहे, दिस ट्रान्सफॉर्मर विज इन्स्टॉल्ड, तो ट्रान्सफॉर्मर त्याच्यावरती इन्स्टॉल केलेला असणार आहे. आणि मग त्याच्यात जे काही सगळे इक्विपमेंट्स असणार आहेत ते ऑब्व्हियसली आउटडोअरच असणार आहेत. फक्त तुमचा ट्रान्सफॉर्मर हा फाउंडेशनवरती असेल आणि मॅक्स व्होल्टेजसाठी आपण नॉर्मली काय करतो आहे, हे फाउंडेशन माउंटेड सबस्टेशन यूज करतो आहे. ज्या ट्रान्सफॉर्मरची जास्तीत जास्त साईज असते, मॅक्स साईज, मॅक्स वेट असेल, अशा सगळ्या ट्रान्सफॉर्मर्ससाठी आपण काय करतो आहे तर फाउंडेशन टाकतो आहे, सिव्हिल वर्क टाकतो आहे आणि मग त्याच्यावरती ट्रान्सफॉर्मर ठेवणार आहोत आणि मग तिथून तुमचं ॲक्च्युअल हे इन्स्टॉलेशन प्रॉपर होणार आहे. So this is the classification of substation. In next station we see the different type of substations and design of substations. Okay, then thank you.